विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात. मुद्दा असा उपस्थित झाला होता की जागृतीमध्ये असणारे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य, आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतीला होतात म्हणून मिथ्या. असा त्या ठिकाणी शिष्याने काय केला होता, नियम केला होता, किंवा तो म्हणतो होता की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून सत्य आहे, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या आहे. असा नियम केल्यास हरकत नाही असे मला वाटते, असं त्या ठिकाणी शिष्याचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यावर श्रीगुरू म्हणतात की बाबा, स्वप्न पदार्थ जे आहेत ते स्वप्न पदार्थांना योग्य देशकाल सामुग्री मात्र नसते, आणि योग्य देशकाल सामुग्री वाचून ते उत्पन्न होतात. मग त्याच्यामध्ये आपण काल विचार करून आला की स्वप्न पदार्थ ज्या अर्थी त्या ठिकाणी उत्पन्न होतात, मग उत्पन्न झालेलाच पदार्थ आपल्याला काय होतो, प्रतीतीला येतो. पदार्थ जर उत्पन्न झालेला नसेल तर त्याची प्रतीती येते का? त्याची प्रतीती येत नाही. म्हणून उत्पन्न झाला म्हणून त्याची प्रतीती आपल्याला येत असते. परंतु मग ती प्रतीती आलेली आहे त्या पदार्थाला सत्य म्हणणं किंवा मिथ्या म्हणणं हे कशावरून ठरतं? त्याला योग्य देशकाल सामुग्रीची आवश्यकता असते. जर योग्य देशकाल सामुग्री जर त्या ठिकाणी नसेल तर तो पदार्थ सत्य आहे का मिथ्या आहे? मग तो पदार्थ त्या ठिकाणी मिथ्या ठरेल. तसं स्वप्नामध्ये आपण जे काही पदार्थ पाहत असतो त्याला योग्य देशकाल असतो का? त्याला योग्य देशकाल त्या ठिकाणी नसतो, कारण आपण झोपलो कुठं असतो? 10x10च्या खोलीमध्ये झोपलेला असतो, आणि त्यामध्ये आपल्याला हे स्वप्न पडत असतं, आणि ज्यामध्ये स्वप्न पडतं ती असती पुरीतत नाडी, आणि ती नाडी किती आहे? केसाचा 1000वा आणि 999 बाजूला टाकून एक शेवटचा जो भाग राहतो इतकी ती सूक्ष्म असणारी काय आहे? नाडी त्या ठिकाणी आहे. अशा नाडीमध्ये एवढं सारं दीर्घकाळ आणि विस्तीर्ण देश प्रतीतीला येतो. मग त्या ठिकाणी दीर्घकाळ प्रतीतीला येऊ शकतो का? नाही येऊ शकत. परंतु तिथं दीर्घकाळ त्या नाडीमध्ये प्रतीतीला येतो म्हणून त्याला योग्य काळ नसतो त्या ठिकाणी, आणि योग्य देश आहे का? योग्य देश पण त्या ठिकाणी नसतो. त्यावरती शिष्याने एक शंका केली का जसं स्वप्नातले पदार्थ आपल्याला प्रतीतीला येतात, मग स्वप्नातले पदार्थ जसे प्रतीतीला येतो, हत्ती, पर्वत, नदी, नाले हे सगळे प्रतीतीला येतात, आणि ते जसे पदार्थ प्रतीतीला येतात त्या पदार्थांच्या बरोबर आपल्याला त्यातला देशकाळ सुद्धा काय येतो? प्रतीतीला येत असतो, असं शिष्याने त्या ठिकाणी म्हणायला सुरुवात केली. त्यावरती श्रीगुरू सांगतात की स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थांच्या बरोबर प्रतीत होतात, अधिक काळ अधिक देशही अनिर्वचनीय प्रतिभाषिक उत्पन्न होतात, आणि ते उत्पन्न होतात ते सत्य उत्पन्न होतात का? जागृतीमध्ये जसे सत्य उत्पन्न होतात तसे त्या ठिकाणी सत्य उत्पन्न होतात का? उत्पन्न होत नाही. कारण अधिक काळ, आता स्वप्न किती मिनिटाचं असतं आपल्याला? काही नाही, पापणी लावून झाल्याच्या नंतर जितका काळ लागतो कदाचित तेवढा पण काळ असू शकतो, कदाचित 1 मिनिटाचा काळ असू शकतो. झोपतो किती तास आपण? मनुष्य झोपलाच तर 5-6 तास, 6-7 तास झोपत असतो. बरं, 7 तास जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी हत्तीचं वय किती आहे? नदी, पर्वत, ह्या सगळ्या जर पाहिलं यांचं वय किती? हे खूप त्या ठिकाणी वय असतं. मग एवढा काळ त्या ठिकाणी असतो का? एवढा काळ नसतो. एक थोडाफार काळ त्या ठिकाणी जात असतो, क्षणमात्र काळ असतो. क्षणमात्र काळामध्ये तो काळ आपल्याला काय होतो? प्रतीतीला येतो. मग तो काळ सत्य आहे का? तो काळ सत्य नाही. तो काळही त्या ठिकाणी अनिर्वचनीय आणि मिथ्या प्रतीतीला येतो. म्हणून तो काळ कसा आहे? ती सत्ता कशी आहे? ती प्रतीती मात्र असणारी सत्ता आहे. म्हणून प्रतीती मात्र सत्ता असल्या कारणाने ती प्रतीती मात्र सत्ता आपल्याला भासते, म्हणून प्रतिभाषिक सत्ता त्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येत असते.
म्हणून हे सारे पदार्थ कसे उत्पन्न होतात? अनिर्वचनीय अशा स्वरूपाने उत्पन्न होतात. अजून काय म्हटलं? हा नियम आहे. व्यावहारिक देशकाल नसो न्यून्य असता अधिक देशकालाचे ज्ञान होते, म्हणून स्वप्नातील देशकाल प्रातिभाषिक आहे. स्वप्नातील हस्त्याधिक आणि देशकाल यांची युगपत एका क्षणी उत्पत्ती होते. आता त्या ठिकाणी जे पदार्थ आहे ते पदार्थ उत्पन्न होतात, त्याच्याबरोबर देशकाल सुद्धा त्या ठिकाणी उत्पन्न होतात. मग ते पदार्थ, तो देशकाल, हे सगळे कसे उत्पन्न होतात? मागे पुढे उत्पन्न होतात का एकदम उत्पन्न होतात? एकाच काळामध्ये, म्हणजे एकदम युगपत उत्पन्न होत असतात. मग हे जे सगळे पदार्थ युगपत उत्पन्न होत असतात, त्याची संगती आपल्याला लावता येईल का? नाही लावता येणार, आहे का नाही? त्याची संगती आपल्याला लावता येणार नाही का? त्याला जे योग्य कारण आहे, त्या कारणापासून जो पदार्थ उत्पन्न होतो त्याचं कारण कसं असलं पाहिजे? कारण पण तसंच असलं पाहिजे, आहे का नाही? म्हणून कार्याच्या पूर्वी कारण आता त्याच्यामध्ये एक नवीन नियम केला, म्हणून त्यामध्ये कार्यकारण भाव घडत नाही. याच्यामध्ये कोणतं कार्य आणि कारण असा काही नियम आहे का? याच्यामध्ये कोणतं कारण नाही आणि कार्य नाही. कारण ज्या ठिकाणी, जसं माती असते त्याला घट काय असतं? कार्य असतं. याच्यामध्ये जसं कार्यकारण भाव पाहायला मिळतो का नाही, व्यवस्थित रूपाने, सुचारू रूपाने, तसं स्वप्नामध्ये याच्यात कोणतं व्यवस्थित, सुचारू, योग्य रूपाने पाहायला मिळतं का? संयुक्तिक रूपाने पाहायला मिळतं का? युक्तयुक्त रूपाने पाहायला मिळतं का? अजिबात सुद्धा पाहायला होत त्या ठिकाणी नाही. म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामुग्री वाचून उत्पन्न होतात आणि त्यास माता दी सामुग्री नाही, म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे. बरं, त्या माता दी सामुग्री आहे का? जसं पुत्राला आई वडील वगैरे सामुग्री इथं व्यावहारिक असते, तसं त्या ठिकाणी पाहायला मिळतं का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी? नाही. तिथं माता पिता अगदी सगळे सगळे कसे एकदम उत्पन्न होताना आपल्याला दिसत असतात. म्हणून नियम कसा केला पाहिजे? आधी आई वडील नंतर मुलगा. पण तिथं तसं होतं का? सगळी एकदम त्या ठिकाणी काय उत्पन्न होताना आपल्याला दिसत असतात. शिष्याने त्यावर म्हणायला सुरुवात केली की स्वप्नातील पदार्थांची मातादी सामुग्री प्रतीत होते. श्री गुरु म्हणतात, होते, हे मान्य आहे आम्हाला, पण ती माता पिता आणि पुत्र याची एका क्षणी उत्पत्ती होते, म्हणून माता पिता पुत्र शरीराची कारण नाही. म्हणून कार्यकारण भाव का घडत नाही? एकदम मुलगाही त्याच वेळेला उत्पन्न झाला आणि वडीलही त्याच वेळेला उत्पन्न झाला, आणि मुलगा, वडील, आई हे सगळे एकाच काळामध्ये उत्पन्न जर होत असेल, एका क्षणामध्ये उत्पन्न होत असेल, तर कोणी कोणाला जन्माला घातलं नक्की? कोण कोणाचं त्या ठिकाणी कारण ठरेल? कोणी कोणाचं कारण ठरत नाही. मग कार्यकारण भाव आहे का? कार्यकारण भाव त्या ठिकाणी प्रतीतीला येतच नाही. मग शिष्य म्हणतो, मग त्या माता पिता पुत्रांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? आता असा मुद्दा उपस्थित झाला. मग कारणा वाचून कार्याची उत्पत्ती होत नाही, असा नियम आहे का नाही? असाच नियम आहे. ज्या अर्थी पदार्थ उत्पन्न होतो त्या अर्थी ते कार्य प्रतीतीला आलं, त्याच्या मागं कारण असायला पाहिजेच का नाही? कारण असायला पाहिजे. मग कारण पुत्राला माता आहे का त्या ठिकाणी? जसं आपण पाहतो भिंतीवरती त्या बाईचं चित्र काढलं, डोक्यावरती घट, कमरेवरती मूल, आणि ती बाई, आपण असं म्हणतो की त्या बाईला आधार कोण? आपलं त्या मुलाला आधार कोण आहे? त्या घटाला आधार कोण आहे? बाई आहे. पण खरं आधार कोण असतं? मागचा फळा आधार असतो, बाईसहित, आहे का नाही? तसं ह्या ठिकाणी वडील आधार आहे, आई आधार आहे, असं तू म्हणूच नको. हे ते सगळं कसे एकदम कल्पित उत्पन्न झालेले. त्याला ना माता आधार आहे, ना पिता आधार आहे, काहीच आधार नाही. तर त्याला आधार नक्की कोण आहे? तू म्हणतो ते आधार नाही, त्याला वेगळंच कोणीतरी आधार आहे. मग तो आधार आपल्याला आज या ठिकाणी पाहायचा. परिच्छेद क्रमांक 7. मला वाटतं काल इथे येऊन थांबलो होतो आपण ना? ठीक आहे. स्वप्न पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्याचं कारण आहे. बघा, स्वप्नातले पदार्थ जे उत्पन्न होतात की नाही, या स्वप्न पदार्थांना उत्पन्न होण्याला दोषसहित अविद्या कारण आहे. ही दोन प्रकारची अविद्या लक्षात घ्यायची. अविद्याच असते ती, पण एक दोषसहित अविद्या असते आणि एक दोषरहित अविद्या असते. जागृतीमध्ये आपल्याला प्रतीतीला येणारी जी अविद्या आहे का नाही, अविद्या आहे, ती दोषरहित असणारी अविद्या आहे. आणि स्वप्नामध्ये जी अविद्या प्रतीतीला येते ना, ती दोषसहित अविद्या आपल्याला प्रतीतीला येत असते. म्हणून दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होणारे पदार्थ असतात ते कसे असतात? कल्पित असतात,
एका क्षणामध्ये युगपत उत्पन्न होणारे असतात. आणि दोषरहित अविद्येपासून उत्पन्न झालेले पदार्थ ते काही नष्ट होतात का? नदी, पर्वत हे जे आपल्याला आत्ता जागृतीमध्ये प्रतीतीला येतात, आता करा बरं डोळ्याचे उघडझाप, हे नष्ट होतं का? हे नष्ट होत नाही. म्हणून हे दोषरहित अविद्येचं कार्य आहे आणि स्वप्नामध्ये दोषसहित अविद्येचं कार्य. पण काही जरी झालं तर हे अविद्येचंच कार्य आहे आणि अविद्येचं कार्य आहे असं लक्षात आलं का मग आपल्याला कळन दोषसहित काय आणि दोषरहित काय. श्री गुरु निद्रा दोषसहित अविद्या. बघा बरं का, तिथं काय म्हटलं, ही अविद्या कशी निद्रा दोषसहित. आता ही निद्रा दोष म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कसं ज्ञानोबराय म्हणतात, जेवी आपणे आरी निद नाही, जैसे आपणे आरी निद जेवी आपणा ते करी मुग्ध. जसं आपल्याला झोप येते, झोप आल्याच्या नंतर आपण एकदम मूड होतो की नाही, का काजळी आणि मंद प्रभादीपी कालच बोलून गेलो. जसं त्या दिव्याला काजळी आली का दिव्याचा प्रकाश हळूहळू हळू कसा कमी होऊन जातो, बरोबर की नाही. तसं आपल्याला जशी झोप येते की नाही, तसं आपण कसं होतं, एकदम मूड 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 एकदम जड होऊन पडतो. आपल्याला जर झोप लागली, कुणी आवाज जरी दिला तरी आपण त्याला उत्तर देतो का? त्याला उत्तर देत नाही. म्हणजे एकदम आपण काय झालो, मूड झालो त्या ठिकाणी, काही कळत नाही. अशी त्या ठिकाणी काय होते, आपल्याला अवस्था होऊन जात असते. म्हणून निद्रा दोषसहित ही अविद्या कशी दोषासहित असणारी अविद्या आहे. आणि नुसती दोषासहित अविद्या आहे का? तर निद्रा दोषसहित अविद्या आहे. काल 2 दिवसापूर्वी कधीतरी एक मुद्दा पाहिला होता की स्वप्न पदार्थ, त्याला स्वप्न पदार्थ जे आहे तर त्या स्वप्न पदार्थाला कारण कोण सांगितलं? निद्रा दोष, आहे का नाही. आणि स्मृतीला संस्कार, आहे का नाही. एक संस्कारजन्य आणि एक निद्रादोष जन्य असं त्या ठिकाणी आपण पाहिलं. तर हे कसं आहे, निद्रा दोषसहित जन्य उत्पन्न होणारे काय आहे? अविद्या. आणि केवळ अविद्येपासून उत्पन्न होणारे हे पदार्थ आहेत. कोणते? स्वप्न पदार्थ. म्हणून याच्यामध्ये काय, निद्रा तर आपला अविद्या तर आहेच आहे, पण ती कोणती अविद्या आहे? निद्रा त्याच्यामध्ये आहे आणि निद्रा दोषसहित अविद्या आहे. म्हणजे जसं माकड आपण पाहतो की नाही, माकड आधीच चंचल आहे बरोबर की नाही. आता तो काय श्लोक होता, इथं पुस्तकात वाचला होता, पाठ नाही मला. तर ते माकड कसं आहे, आधीच चंचल असतं. बरं, त्याच्यामध्ये त्याला सुरापान, त्याला दारू कोणीतरी पाजले, आता ते माकड किती चंचल होईल? खूप चंचल आहे का नाही. आणि त्याच्यानंतर त्याला जर विंचू चावला तर मग किती चंचल होईल, आहे का नाही. तसं एकदा झोप लागली, एकदा स्वप्न पडलं तर काही सुधरत नाही. त्याच्यामध्ये इतक्या कल्पना करतो आणि त्याच्यात त्याला कारण कोण सांगितले? निद्रा दोष सहित असणारे अविद्या कारण सांगितले. आता मला सांगा, तो त्याच्यात काय काय करणार नाही. तसं माकड जसं चंचल होतं नाही, तसं इतका हा चंचल त्यामध्ये होऊन जातो. एवढी त्याला पटपट पटपट चित्र त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते. ते चित्रपटामध्ये पाहत नाही का, ते ते चित्रपट मागं घ्या पुढं घ्या तर इतकं पटपट पटपट चित्र पळतं का काही कळतच नाही आपल्याला. तसं याच्या पुढे अशी एकदम चित्र पटपट पटपट दिसायला सुरुवात होत असते. काही संगती लावता येत नाही. काही काहींना रात्री कोणतं स्वप्न पाहिलं हे सुद्धा कळत नाही. स्वप्न पडलं पण मला आठवत सुद्धा नाही असं म्हणतो की नाही आपण, असं पण म्हणतो. त्याचं कारण काय? ही निद्रा आणि दोष सहित अविद्या त्या स्वप्न पदार्थाला कारण ठरत असते. अशी अविद्या चंचलम ते श्लोकाबा चंचलम हि मन कृष्ण प्रमादी बलदृढम तस्य हम निग्रह मन्ये वायुरिव दुष्कर. मन ते फार चंचल म्हणे, एक वेळेस वाऱ्याची मूठ धरता येईल पण मनाला मात्र ताब्यात आणता येणार नाही. चंचलम मन ही कृष्ण प्रमाथी बलदृढ तस्याहम निग्रह मन्ये वायू सुदुष्कर. दुष्करम असं म्हटलं, बरोबर आहे. आता हे जागृतीमध्ये मन आपल्याला आवाक्यात आणता येत नाही. ते स्वप्नामध्ये मन कसं आवाक्यात आणायचं, म्हणून स्वप्नामध्ये ते मन कसं होतं, एकदम तेजस रूपाने होत असतं. इतकं तेजस्वी असतं का, त्याच्यासारखं तेजस्वी काहीच नाही. ते रात्रीत हिमालयामध्ये जाऊ शकतं, रात्रीच कुठे जाऊ शकतं. त्याचं मन किती चंचल होतं असतं. अशा पद्धतीनं ते तेजस रूपाने असतं ना. अशी अविद्यास त्या पदार्थात माता पिता व पुत्र उत्पन्न करते. बघा आता इथं मागं काय म्हणलं होतं, पुत्राला उत्पन्न करणारे कोण आहे? मातादी सामुग्री आहे, मातादी कारण आहे. तर मातादी कारण आहे का? मातादी कारण नाही. उलट ती अविद्यास काय करते? निद्रा दोष सहित अविद्या
माता पिता पुत्र संसार हे सारे काय करते ती स्वतःच निर्माण करणारी असते. त्या अविद्याच त्या पदार्थात माता पिता व पुत्रपणा उत्पन्न करते. प्रातिभाषिक पदार्थ उत्पत्तीस दोषसहित अविद्येशिवाय दुसरे कोणीही कारण नाही. आता ह्या प्रातिभाषिक म्हणजे प्रति ते मात्र दिसणारं जे भाषिक आहे आभाषिक आहे बरोबर का, ते पदार्थ आहे. त्या पदार्थ उत्पत्तीला दोषसहित अविद्येशिवाय दुसरं कोणी कारण नाही. दुसरं कोणी माता आहे का कारण, तिथं पिता आहे का कारण, ना तिथं माता कारण आहे ना पिता कारण आहे. बरं व्यवहारातली इंद्रिय आहे का तिथं कारण, का व्यावहारिक इंद्रियांनी पाहिलं, व्यावहारिक इंद्रियांनी त्या ठिकाणी पाहिलं नाही. म्हणून माता पिता किंवा दुसरं कोणतेही पदार्थ त्या ठिकाणी त्या स्वप्नाला कारण ठरत नाही, तर केवळ अविद्याच त्या ठिकाणी कारण ठरते. अविद्ये वाचून दुसरं कोणीही त्या ठिकाणी कारण ठरत नाही. ती कोणती अविद्या कारण ठरते, दोषसहित अविद्या कारण ठरते का दोषरहित अविद्या कारण ठरते, दोषसहित अविद्याच स्वप्न पदार्थाला कारण ठरत असते. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य नाही. म्हणून स्वप्न पदार्थ का सत्य का ठरले नाही, दोषसहित अविद्येचं कार्य असल्यामुळं ते स्वप्न पदार्थ सत्य ठरत नाही. म्हणून स्वप्न पदार्थ सत्य ठरत नाही. मग स्वप्न ठरत नाही हे ठीक आहे, मग ठरत नाही का प्रतीतीला येत नाही. रज्जूवरला सर्प सत्य ठरत नाही का प्रतीतीला येत नाही. स्थानवरला पुरुष सत्य ठरत नाही का प्रतीतीला येत नाही. सत्य ठरत नाही, प्रतीतीला येतं. हे सत्य ठरत नाही, प्रतीतीला येतात. कारण तिथं योग्य देश काल सामग्री आहे का, केवळ अविद्येचं कार्य आहे का, नाही. म्हणून ते पदार्थ सत्य ठरत नाही पण प्रतीतीला मात्र येत असतात. जसं रजेवरती सर्प हा प्रतीतीला येत असतो पण सत्य मात्र ठरत नाही, मिथ्य आहेत. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण किंवा साक्षात अविद्याच आहे. आता बघा हे स्वप्न पदार्थ उत्पन्न होतात की नाही, याला कारण काय, याचं कारण आता लक्षात घ्या. एक तर आपण दोन प्रकारच्या वृत्ती पाहिल्या होत्या. कोणत्या दोन प्रकारच्या वृत्ती असतात, दोन प्रकारच्या वृत्ती आहे का लक्षात, अंतःकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती. अंतःकरण वृत्ती आणि अवेद्य वृत्ती, बरोबर की नाही. जेव्हा आपण विचारसागर पाहत असताना दुसऱ्या तरंगामध्ये पाहत असतो, त्याच्यामध्ये काय दिलं, अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आहे का नाही. कोणतं चैतन्य, साक्षी चैतन्य. आणि त्या साक्षी चैतन्याचं साक्षी म्हणा, कुटस्थ म्हणा, आत्मा म्हणा, प्रत्येक आत्मा म्हणा असं म्हटलं की नाही. आणि त्या साक्षी चैतन्याचा अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, बरोबर आहे की नाही. हे अंतःकरणाच्या सापेक्ष आपण कोणतं साक्षी चैतन्य विचारात घेतो. आणि जेव्हा अविद्यावृत्ती असते तेव्हा कोणतं चैतन्य घेतो आपण, व्यापक असणारं ब्रह्मचैतन्य त्या ठिकाणी विचारात घेतो. मग अविद्येला अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि अंतःकरणाला अधिष्ठान साक्षी चैतन्य. आता चैतन्य ब्रह्मचैतन्य साक्षी चैतन्य हे चैतन्य भिन्न आहे का, भिन्न नाहीच आहे, फक्त उपाधी त्याला वेगवेगळी लागली. मग वेगवेगळ्या उपाधीमुळे ते चैतन्य आपल्याला वेगवेगळ्या रूपाने प्रतीतीला येत असतं. म्हणून चैतन्य कसं असतं, एकच असतं. आता चैतन्यामध्ये भेद पाहिजे का, भेदच नाही पाहिजे. स्वप्नस्थ पदार्थाचे उपादान कारण उपादान कारणाचा अर्थ लक्षात येतो ना. उपादान कारण म्हणजे काय, ज्याचा कार्यात प्रवेश असताना ज्याच्यापासून कार्य घडत नाही ते, ते कार्य त्याला उपादान कारण म्हणतात. ज्याच्या असण्याने कार्य घडते आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही ते त्याचं उपादान कारण. म्हणून स्वप्न पदार्थाचे उपादान कारण अंतःकरण म्हणण्यापेक्षा अंतःकरण वृत्ती घ्या वाटलं असतं, किंवा अंतःकरण किंवा साक्षात. आता अंतःकरण नाही जर कळलं तर तुम्हाला अविद्या वृत्ती कळेल का नाही, अविद्याच कळेल का नाही, अविद्याच त्या ठिकाणी कळेल. म्हणून एक तर अंतःकरण घ्यायचं किंवा साक्षात अविद्याच आहे. अंतःकरण उपादान कारण मानले. आता समजा तुम्ही त्या ठिकाणी म्हणले आम्ही अंतःकरण उपादान कारण मानू का, हो अंतःकरण उपादान कारण माना. मग ते स्वप्न पदार्थाला अधिष्ठान कोण झालं, तर साक्षी चैतन्य त्याचं अधिष्ठान झालं, बरोबर की नाही. आणि नियम काय केला की आपल्याला
जो आद्यस्थ पदार्थ प्रतीतेला आलेला आहे, त्या आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती जर करायची असेल तर आपल्याला कोणाचं ज्ञान केलं पाहिजे? आद्यस्थ पदार्थाची जर निवृत्ती करायची असेल, रजो प्रतीतेला आलेला जो सर्प आहे तो आद्यस्थ आहे का नाही? अधिष्ठानाचं अधिष्ठानाचं आपल्याला ज्ञान करून घ्यावा लागेल, असा नियम आहे का नाही? मग हा फक्त मुद्दा लक्षात ठेवा, म्हणजे पुढे आपल्याला संगतवार घेता येईल. तर काय म्हटलं की अंतकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे काय झालं? अधिष्ठान झालं. स्वप्नाचे म्हणजे स्वप्न पदार्थाला अधिष्ठान कोण झालं? साक्षी चैतन्य झालं. कारण अंतकरण कसं आहे त्या ठिकाणी? जडच आहे ना. आणि ते अंतकरण पण जड आणि स्वप्न पदार्थ पण कसे असतात? जड असतात. मग जड जाडाला अधिष्ठान होईल का? जड जाडाला अधिष्ठान होऊ शकत नाही. मग हे जे सगळं कल्पित किंवा अविद्या आपण पाहतो ते सगळं कशाच्या सापेक्ष असतं? चौथ्या तरंगामध्ये आपण पाहिलं ना की अंतकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य आश्रित अविद्या तत्कार्य सत्वगुण आणि रजगुण किंवा तमगुण. सत्वगुण जो असतो तो ज्ञानाला कारण असतो, रजगुण असतो तो क्रियेला कारण असतो आणि तमगुण जो असतो तो पदार्थ उत्पत्तीला कारण असतो. पण तिथं अविद्या आश्रितच नाही सगळं. आणि त्या अविद्येला आश्रय कोण आहे? अधिष्ठान कोण आहे? चैतन्याचे, असं लक्षात घ्यायचं. मग आता इथं म्हटलं स्वप्नाला साक्षात कारण कोण? तर तुम्ही म्हणलं दोषसहित अविद्या. दोषसहित अविद्या आहे का चैतन्यच कारण आहे? चैतन्यच कारण आहे असं लक्षात घ्यायचं. हे मात्र संगती आपण विसरून जायची नाही. म्हणून कुठं अंतकरण उपादान कारण मानले तर साक्षी चैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे. आणि व अविद्या उपादान कारण मानले आणि अंतकरण न मानता जर अविद्याच किंवा अविद्या वृत्ती मांडली बा, आहे का नाही, उपादान कारण मानले तर ब्रह्मचैतन्य स्वप्नाचे अधिष्ठान आहे असं लक्षात घ्या. म्हणजे स्वप्न हे अंतकरण किंवा अविद्येचा परिणाम आहे. म्हणून स्वप्न काय झालं? एक तर अंतकरण घ्या किंवा अविद्या घ्या, आहे का नाही, याचा काय परिणाम आहे, आहे का नाही. मग आपण ओवी वाचताना त्या रजेवर नाही ते आपल्या विचारसागराच्या आपण सुरुवातीला ज्या ओव्या म्हणतो की नाही त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? तो 3 नंबरची ओवी काय बरं? 3 नंबरची जो आनंद सत्यप्रकाश आहे त्यातला. हा 3 नंबरची ओवी काय आहे? तो आनंद सत्यप्रकाश बुद्धी जाणल्याने असेल तो अपार शुद्ध परमात्मा मीच असेल. 3 नंबरची ओवी म्हटली मी तुम्हाला. ओवी, हा, ओके ओके. त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान वजाची माझी होत असे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसणे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत. परी दोई ठाई सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. आता तो परमात्मा आहे का नाही, त्या परमात्म्याच मला काय होतं? भान होत असतं. पण भान कशामध्ये होतं? बुद्धीमध्ये होत असतं. आणि बुद्धी हे अविद्येचं कार्य आहे का नाही, किंवा अंतकरण हे अविद्येचं कार्य आहे का नाही. मग त्या अविद्येचं कार्य असणारे ही बुद्धी किंवा अंतकरण असेल त्याच्यातलं भान कसं आहे? जर ते अविद्येचं कार्य असेल तर ते भान सुद्धा खोटंच आहे ना, का सत्य आहे? खोटं आहे त्या ठिकाणी, आहे का नाही. पण ते परिणाम रूपाने पावलं का नाही आपल्याला? ज्ञान झालं का नाही आपल्याला? ज्ञान झालं. आणि कोणाचं झालं? खरं झालं का खोटं झालं? खोटंच ज्ञान झालं त्या ठिकाणी. कारण ते कसं आहे? अविद्येचं त्या ठिकाणी कार्य आहे. तसं हे अंतकरण असो किंवा अंतकरण म्हणजे काय? अविद्याचाच विचार ना. का अविद्याला सोडून अंतकरण असतं? अंतकरण आणि अविद्या वेगळं नाही आहे, एकच आहे. एकच मनुष्य असतो, पण त्याने वेगवेगळी सोंग घेतली किंवा वेगवेगळी रूपं घेतली तर त्याला तुम्ही बहुरूपया जरी म्हटला, बहुरूपया म्हणजे अनेक प्रकारची रूपं धारण करणारा बहुरूपया. मग त्याला बहुरूपया जरी म्हटला तर माणूस वेगळा असतो की एकच असतो? एकच असतो. तर तुम्ही अंतकरण काय म्हटले आणि अविद्या काय म्हटले तर शेवटी काय त्याचं काम? परिणाम रूपाने राहणं, बरोबर ना. म्हणून आपण अविद्येचा काय म्हणतो? परिणाम पाहत असतो. तर अविद्येचा परिणाम म्हणा किंवा अंतकरणाचा परिणाम म्हणा. असं अंतकरणाचा परिणामाला काय म्हणतो आपण? वृत्ती म्हणतो का नाही. तर ती अंतकरणाची वृत्ती परिणाम पावतेच का नाही, आणि अविद्या सुद्धा परिणाम पावतेच का नाही. अविद्या परिणाम पावते आणि अंतकरणाची वृत्ती सुद्धा परिणाम पावत असते. म्हणून अंतकरण किंवा अविद्येचा स्वप्न काय? परिणाम आहे. आपल्याला स्वप्न पडलं का नाही, तो स्वप्न काय? त्याचा परिणाम आहे. आणि त्या परिणामासून साक्षी किंवा ब्रह्मचैतन्य त्याचा काय? विवर्त आहे. बरोबर ना. बघा बरं आता याचा थोडा विचार करा की
अविद्या जी असते ती कशी असते, कल्पित असते ना. आणि मग अविद्या जर कल्पित असेल तर स्वप्न सुद्धा त्या ठिकाणी प्रतीतीला येतं आपल्याला. ते स्वप्न सुद्धा कसं असतं, कल्पितच असतं ना. स्वप्न पण कल्पित असतं. आणि आता जो त्या ठिकाणी स्वप्न पाहतो, ते स्वप्न जो ज्या अर्थी त्या ठिकाणी तो पाहत असतो, काय माऊलींची ओवी आहे की हे स्वप्नीची विचित्रच आहे ना, मीची झालं होतो ना. मग हे स्वप्नातली विचित्रच आहे ना. म्हणजे तिथं किंवा माऊली 15व्या अध्यायात काहीतरी उभी, आपणची स्वप्नी परिवारू एकाएकी. स्वप्न कोणाला पडलं, ब्रह्मचार्याला पडलं. ब्रह्मचारी मनुष्य आहे, ऐक नाही, ब्रह्मचार्याचं लग्न तर म्हणत होत नाही. मग ते स्वप्न जेव्हा त्याला पडलं तेव्हा त्या नारदाला किती मुलं झाली होती, आहे का, आठवतं का? 60,000 मुलं झाली होती. आणि नारद ब्रह्मचारी, आणि ब्रह्मचार्याला 60,000 मुलं कशी काय झाली बरं? हे स्वप्नात होऊ शकते की नाही? मग 60,000 मुलं झाली का तोच 60,000 झाला होता मुलांच्या रूपाने? तोच झाला होता. मग तोच 60,000 मुलांच्या रूपाने झाला, म्हणजे त्याचाच हा विवर्त नाही का? किंवा त्याचाच हा भ्रम नाही का? त्याच्याच ठिकाणी झालेला तो काय असतो, भ्रम असतो. भ्रम म्हणजे विवर्त त्या ठिकाणी झाला असतो. मग एकच परमतत्व आहे आणि एका परमतत्वापासून हे सगळं किती निर्माण झालं, ऐक ना, त्याचं गणित करता येईल का? गणित मात्र करता येणार नाही. तर हे जगत म्हणजे काय, त्या चैतन्याचं काय आहे, विवर्त आहे. आणि हा चैतन्याचा नुसता विवर्त आहे का मायेचा परिणाम पण आहे? मायेचा परिणाम असतो. मायेचा परिणाम. आता आपण रात्री पाहिलं का नाही, थोडं बोलता बोलता, की दही हे दुधाचा काय आहे, परिणाम आहे, आहे का नाही? दही दुधाचा परिणाम का बरं म्हणायचं? जशी स्वप्नाची सत्ता आणि अविद्या, आहे का नाही, ह्या स्वप्नाची सत्ता आणि अविद्या ह्या दोन्ही जर पाहिल्या तर कशा आहेत, हे पारमार्थिक सत्य येतात का प्रातिभाषिक सत्य येतात? स्वप्न आणि अविद्या प्रातिभाषिक. प्रातिभाषिकच येतात का नाही, हे प्रातिभाषिक येतात. मग सत्ता समान आहे का नाही, समान सत्ता आहे. मग परिणाम सांगत असताना सत्ता कशी सांगायची, समान सत्ता सांगायची, ऐक नाही. कारण दुधाची सत्ता आणि दुधाचा झालेला परिणाम दही यांची सत्ता कशी आहे, समान सत्तावान, ऐक नाही. म्हणून उपादान कारणाच्या समान स्वभावान, स्वभाव सुद्धा कसा आहे, समानच आहे. आणि अन्यथा रूप, जसं दूध कसं असतं, पातळ असतं, आणि दही कसं असतं, घट्ट असतं. माती कशी असते, अस्तव्यस्त पडलेली असते, ऐक नाही. आणि घट कसा असतो, एक आकारात त्या ठिकाणी आलेला असतो. म्हणून घट म्हणा, घटाच्या आपलं मातीपासून घट म्हणा किंवा दुधापासून दही म्हणा, ऐक नाही, हे सगळं काय परिणाम रूपाने आहे. हे सगळं काय परिणाम रूपाने. आणि जेव्हा विवर्त पाहायचा असतो ना, तेव्हा स्थाणूवरला पुरुष हा स्थाणूचा विवर्त नाही का? हा स्थाणूचा विवर्त आहे. तसं दुधाचं दही हा विवर्त आहे का? नाही, परिणाम आहे. तो परिणाम झालेला आहे. मातीचा घट काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे. कुठं सारखेपणा आहे का, समान दिसत का? समान दिसत नाही. तसं इथं विवर्तामध्ये समान दिसतात की नाही? विवर्तामध्ये मात्र समान त्या ठिकाणी दिसत असतात. रज्जूवरती सर्प हा परिणाम आहे का, विवर्त आहे बरं मावशी? विवर्त आहे. विवर्त आहे. आणि शुक्तीवरती रजत परिणाम आहे का, विवर्त आहे? विवर्त आहे, आहे का नाही? मग आता हे लक्षात आलं ना, विवर्त कशाला म्हणायचं, परिणाम कशाला म्हणायचं. ठीक आहे. परिच्छेद क्रमांक 8. जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान. बघा आता शिष्य काय म्हणला, ते पदार्थ जागृतीत असो नाही तर स्वप्नात असो, त्याला उपादान कारण काय म्हटलं तुम्ही? उपादान कारण काय म्हटलं? अविद्याच मांडली, बरोबर ना? अविद्याच उपादान कारण म्हणता. बस जागृत पदार्थांना अविद्या उपादान कारण आणि स्वप्न पदार्थांना अविद्या उपादान कारण. आणि चैतन्य तर दोन्ही वेगळं आहे का एकच आहे? एकच आहे. जिथं फक्त अविद्या वृत्ती मानता किंवा अविद्या कारण मानता, तिथं तुम्ही फक्त काय घेता, ब्रह्मचैतन्य घेता. आणि जेव्हा तुम्ही अंतःकरण घेता त्यावेळेस तुम्ही साक्षी चैतन्य घेता, बरोबर ना? साक्षी चैतन्य घेता. मग आता मला सांगा, चैतन्य एकच आहे आणि अविद्या एकच आहे. मग जागृतीला तुम्ही मिथ्या मानता, आपल्या जागृतीला सत्य मानता, आणि स्वप्नाला तुम्ही मिथ्या मानता. मग असं भेद का करता बरं तुम्ही? बरं त्याची कारण तर वेगळी काय का एकच आहे? कारण तर दोन्ही ठिकाणी एकच आहे ना.
कारणात बदल आहे का? कारणामध्ये बदल नाही. मग कारणामध्ये बदल नसेल तर त्या ठिकाणी जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व, जागृत पदार्थाला तुम्ही व्यावहारिक सत्ता म्हणून त्याला तुम्ही सत्य पदार्थ मानता आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, शंका व समाधान. आता शिष्य शंका काय करतो, ती शंका लक्षात घेतली तर आपल्याला त्याचं समाधान श्री गुरु व्यवस्थित सांगतील. शिष्य महाराज, ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात, आहे की नाही, दोन पक्ष सांगितले की नाही आपल्याला, अविद्या आणि साक्षी चैतन्य हा एक पक्ष आणि अंतकरण आणि ब्रह्मचैतन्य हा एक पक्ष, दोन पक्ष झाले, लक्षात आलेत ना? ठीक आहे. तर शिष्य म्हणतो, महाराज ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात, ज्या पक्षात अधिष्ठान ब्रह्मचैतन्य मानलं, कोणत्या पक्षात ब्रह्मचैतन्य अधिष्ठान मानलं? आता अविद्यावृत्ती. अविद्यावृत्तीत किंवा अविद्येच्या सापेक्ष ब्रह्मचैतन्य मानतात, अंतकरण वृत्तीच्या सापेक्ष साक्षी चैतन्य मानतात, आहे का नाही? म्हणून महाराज ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान मानतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. त्या पक्षात काय, ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. मग ज्ञान कशा, आपलं निवृत्ती कशाने होणार आहे? ब्रह्मज्ञानानेच होणार आहे. कारण आद्यस्थ पदार्थाचं ज्ञानाने तो पदार्थ रज्जूवरला सर्प निवृत्त होईल का रज्जूच्या ज्ञानाने रज्जूवरला सर्प निवृत्त होईल? तर रज्जूच्या ज्ञानाने रज्जूवरला सर्प निवृत्त होईल. तसं हे कल्पिताला अधिष्ठान नाही हे आम्हाला कळलं, तर त्याला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे. मग ब्रह्मचैतन्याच्या ज्ञानानेच त्याची काय होऊ शकते? निवृत्ती होऊ शकते. अन्याने निवृत्ती होईल का? अन्य निवृत्ती करू शकत नाही. आपण नेहमी पाहतो, घरामध्ये अंधार पडला आणि धाव करायला सुरुवात केली, किती धावपळ केल्याच्या नंतर अंधाराची निवृत्ती होईल? होणार नाही. ते कशा निवृत्ती होईल? झाले ते एक दिवा लावल्याने निवृत्ती होईल. तसं ज्ञान कशाचं केलं पाहिजे? आद्यस्थ पदार्थाचं ज्ञान करून चालेल का? चालणार नाही, आहे का नाही? कारण सांख्य मतामध्ये असा विचार येतो, बाकीच्या मतांमध्ये विचार येतो, पण आपल्या मतामध्ये काय, ब्रह्मचैतन्याचंच ज्ञान केल्याने आपली निवृत्ती होणार असा आपल्याकडे काय नियम आहे. म्हणून ब्रह्मचैतन्य ज्या पक्षात अधिष्ठान म्हणतात त्या पक्षात ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होणार नाही. कारण अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. अधिष्ठानाच्या ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होईल का? होणार नाही. दुसरी शंका अशी की जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म, आहे की नाही, स्वप्नाचे अधिष्ठान काय सांगितलं तुम्ही? ब्रह्म सांगता आणि उपादान कारण अविद्या त्या ठिकाणी सांगता. तसेच वेदांत सिद्धांत मते जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण कोण आहे? अविद्या आहे, ऐक नाही. दोन्हीला एका ठिकाणी अंतकरण, एका ठिकाणी अविद्या. अंतकरण अविद्या भिन्न आहे का? बरं, साक्षी चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य भिन्न आहे का? एकच आहे, एकच त्या ठिकाणी आहे. मग जसे स्वप्नाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या, तसेच वेदांत सिद्धांतामध्ये जागृतीतील व्यावहारिक पदार्थाचे अधिष्ठान ब्रह्म आणि उपादान कारण अविद्या आहे. मग जागृत पदार्थांना व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थांना प्रातिभाषिकत्व असा भेद करता येणार नाही. दोन्ही पदार्थांना व्यावहारिकत्व आणि प्रातिभाषिकत्व यापैकी एकच काहीतरी म्हटले पाहिजे. एक तर तुम्ही व्यावहारिक म्हणा, नाही तर एक तर तुम्ही काय म्हणा, प्रातिभाषिक म्हणा. का बरं असं म्हटलं त्याने? याच्यात थोडक्यात उत्तर कोण सांगू शकतं का? सांगा बरं. समान सत्य साधक बाधक व्यवहार. शिष्याने शंका केलेली इथं. हा, ती शंका सांगा ना व्यवस्थित. सामुग्रीत बदल आहे का मला सांगा बरं. सामुग्री एकच आहे, हा, स्वप्नातली कल्पित आहे ना. अहो स्वप्नातली कल्पित आहे, पण स्वप्नात अविद्या सांगितले का नाही तुम्ही? स्वप्नाचे अधिष्ठान पण ब्रह्म आणि उपादानकारक अविद्या आहे आणि जागृतीत पण व्यावहारिक पदार्थात अधिष्ठान ब्रह्म आणि उपादानकारक अविद्याच आहे. असं उत्तर आहे. एकच आहे. बर, मग ते दोन्ही एकच असेल. मग दोन जर एक असेल तर एकाला तुम्ही प्रातिभाषिक म्हणता आणि एकाला तुम्ही व्यावहारिक म्हणता. मग असा फरक का करता बरं तुम्ही? असा फरक नाही ना केला पाहिजे. मग एक तर तुम्ही काय म्हणा, त्याला एक तर प्रातिभाषिक. आता वास्तविक पाहिलं तर आपण कोणती सत्ता मानतो? मग ज्ञानी पुरुषांनी संतांनी कोणती सत्ता मांडली? पारमार्थिक सत्ता एकच. एक पारमार्थिक सत्ता मानतात, बरोबर आहे की नाही? परंतु मुमुक्षूने स्वीकार केला म्हणून काय केलं त्याने? अधिक दोन सत्ता त्या ठिकाणी मानायला सुरुवात केली. नाही तर मानायची झाली तर व्यावहारिक सत्तेला ती व्यावहारिक म्हणतात का स्वप्नासारखी मिथ्यच म्हणतात?
प्रातिभाषिक मिथ्या. स्वप्नासारखी मिथ्या प्रातिभाषिक प्रातिभाषिकच म्हणत असतात. परंतु मुमुक्षूने स्वीकार केलाय म्हणून त्याच्या निवृत्ती करता काय करायचं, आपल्याला अध्यारोप करायचा आणि नंतर आपवत करायचा, म्हणून त्याचा स्वीकार केलेला आहे. नाही तर स्वीकार करायचं काही कारण आहे का? काही कारण नाही. पण हा मुद्दा यांच्या लक्षात आहे का? शिष्याच्या लक्षात नाही. शिष्याच्या लक्षातच असतो, फक्त तो शिष्य आपल्या लक्षात आणण्याकरता परत मांडत असतो मुद्दा. श्री गुरु पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती 2 प्रकारची सांगितली. पूर्वी आपण ख्यात्या पाहिल्या का नाही? ख्यात्या आहे का लक्षात? का झालं सगळं, रोलर जातो तेव्हा रस्त्यावरती तो सपाट करून टाकतो. कोणता वर चार वाचायचा खाय- कोणता? चार- हा, 4 आहेत ख्यात्या. आहे का? मावशीने बरोबर 4च्या 4 ख्यात्या सांगितल्या का नाही? बरं 4 ख्यात्या कोणत्या बरं? सत ख्याती, असत ख्याती, हा, पहिली ख्याती कोणती? पहिली ख्याती 6 ख्यात्या आहेत. असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, हा अख्याती आणि सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. हा, आहे का नाही? 6 आहेत. 6 ख्याती आहे मावशी. मी म्हणलं ना, ते आता झालं, बरेच दिवस झाले त्याच्यामुळे तो विसर पडतो. मग म्हणून म्हटलं हा शिष्य काय होईना आपल्यावरती कृपाच करतो अजून पण, आणि आपल्याला परत जाणीव करून देतो, आहे का नाही? त्या शिष्याच्या निमित्तानेच आपल्याला कळायला लागलं, नाही तर आपण विसरून गेलो असतो, आहे का नाही? आहे का नाही? माध्यमिक मताची शून्यवाद्याची ख्याती, शून्यम शून्य, आहे का नाही? त्याच्यानंतर विज्ञानवाद्याची ख्याती, विज्ञानमय ख्याती. कोणती ख्याती? त्याला योगाचार मताचा, आहे का नाही? बौद्धांचा असणारा तो. आणि त्याच्यानंतर नैयायिक पाहिले आपण. नैयायिकमध्ये प्राचीन नायक आणि नवे नायक पाहिलं, आहे का नाही? आणि त्याचं खंडन कोणी केलं? नैयायिकवाद्यांचे ख्यातीचं खंडन कोणी केलं? सत्ख्यातीवाद्याने केलं का अनिर्वचनीय ख्यातीवाद्याने केलं का आख्यातीवाद्याने केलं? अख्यातीवाद्याने. आख्यातीवाद्यांचं, आहे का नाही? आणि आख्यात्याचं खंडन कोणी केलं? सत्ख्यातीवाद्याने. आणि सत्ख्यात्याचं कोणी खंडन केलं? अनिर्वचनीय ख्यातीने केलं. नाही तर अनिर्वचनीय ख्यातीने सगळ्याच खंडन करून टाकलं, आहे का नाही? 2 प्रकारची निवृत्ती सांगायची बरं का. एक लयरूप निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती. ठीक आहे ना? लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती हे 2 शब्द आहे का लक्षात आपल्या? तरंगात दुसरा त्याच्यामध्ये झालेला मुद्दा आहे आपला. पाहता श्री गुरु पूर्वी ख्याती निरूपणामध्ये 2 प्रकारची निवृत्ती 2 प्रकारची सांगितली, आहे का नाही? 2 प्रकारची कशी असते निवृत्ती असते? त्यात पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती, आहे का नाही? कार्यासहित कारणाची अत्यंत निवृत्ती. म्हणजे जसं आपण म्हटलं, आता हा घट याला नष्ट करू आणि दंड आणला, घट फोडला तरी मातीच्या रूपाने तो राहिलाच की नाही? मातीच्या रूपाने तो दंड राहिलाच, आपलं घट त्या ठिकाणी राहिलाच आहे. मग त्याची आत्यंतिक निवृत्ती होईल का? नाही होणार, आहे का नाही? न्हावी आला आणि चांगली चंपी केली, आणि चंपी केल्याच्या नंतर तरी पण हा म्हटला, अहो दादा इथं जरा थोडं खरभरीत लागतंच आहे, थोडी केस राहिल्यात की काय, आहे का नाही? तेवढंच लगेच वस्तारा काढला त्याने, लगेच वस्तारा घासला वगैरे, तिथपर्यंत करतो तर लगेच दुसरीकडे थोडेफार इकडं केस दिसू लागले, आहे का नाही? म्हणजे ते म्हणतात ना, न्हावी म्हटला आणि खुंट फुटला, आहे का नाही? असं होतं का नाही? मग ती आत्यंतिक निवृत्ती झाली का लयरूप निवृत्ती झाली? लयरूप निवृत्ती. निवृत्ती झाली. लयरूप. आणि कदाचित त्याला आता टक्कलच पडलेलं आहे, हातात कदाचित त्याला टक्कलच पडलेलं आहे, तर न्हाव्याचा वस्तारा काही कामाचा आहे का? आता काहीच कामाचं नाही. म्हणजे ती कोणती निवृत्ती? अत्यंत निवृत्ती झाली. टक्कल पडणं अत्यंत निवृत्ती, आणि न्हावी उंटला आणि खुंट फुटला ही कोणती निवृत्ती? लयरूप निवृत्ती. काय? वरी पालवी खुडीजी आणि नाही वरी पालवी खुडीजी आणि मुळी उदक घालीजे, तरी कैशेने नाशे नुबजे वृक्ष तया, तो उदकाचे बळी आधिके, जैसे आडवीने अंग फाके तैसे, आहे का नाही? माऊली म्हणतात, वर झाडाची फक्त पानं खोडली किंवा त्या खालच्या फांद्या ज्या आल्या त्या डाळायला सुरुवात केली आणि मुळाला पाणी घातलं, तर ती निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती होईल का? होणार नाही. उलट तो उदकाचे बळे अधिक आहे. उलट उदकाच्या बळाने, सामर्थ्याने, पाण्याने उलट तो वृक्ष कसा होतो? डेरेदार होतो, बहरदार होतो, आहे का नाही? म्हणून ही कोणती निवृत्ती केली? लयरूप निवृत्ती केली. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? मुळासहित वृक्षाची काय करायची? उखडून टाकणं, म्हणजे ही आत्यंतिक निवृत्ती त्या ठिकाणी आहे. पहिली निवृत्ती बघा, त्यात पहिली कारणासहित. कारण काय आहे? माती आहे, आहे का नाही? जसं झाडाला मूळ काय आहे? कारण आहे, तसं
कारणासहित कार्याची म्हणजे मुळासहित असणाऱ्या वृक्षाची निवृत्ती, मातीसहित घटाची काय करायची निवृत्ती, म्हणजे घटाला माती किती वापरली म्हणले एवढी घाम्याला भर माती घेतली, मग घाम्याला भर माती तुम्ही त्या घटातून काढून घ्या. आता घट राहीन का शिल्लक? आता घट शिल्लक राहणार नाही, कारण जेवढी माती होती तेवढी माती काढून घेतली. आता तुम्ही तुमचा घट बनवा. कसं काय घट बनवता येणार आहे? बनवता येणार नाही. म्हणजे ती कार्यासहित कारणासहित कार्याची निवृत्ती, म्हणजे कारणाची निवृत्ती केली का कार्य त्या ठिकाणी निवृत्त होतच असतं. जसे एका 10 गट ठेवले तर खालचा गट फोडला तर वरच्या गटाला आधार राहतो का? राहतच नाही. तसं घटाचं कारण माती आहे. माती काढून घेतल्यावर घट राहत नाही, मूळ खाणून टाकल्याच्या नंतर झाड राहत नाही. म्हणून पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान वाचून घडणार नाही. बघा, ही स्वप्नाची ही काय आहे? स्वप्नाची जागृतीमध्ये स्वप्न आहे का नाही, ते स्वप्न कसं जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान वाचून घडणार नाही हे खरे, ठीक आहे. परंतु दंडाधिकाच्या प्रहाराने घटाची कार्याची उपादान कारण जी मूर्तिका तिथले रूप निवृत्ती, जी दुसरी निवृत्ती. आता एक निवृत्ती जसं माऊली म्हणतात की नाही, स्वप्नीच्या घाया ओखद चिवणी धनंजया आहे का नाही, ते अज्ञानमुळे या ज्ञानाचे खडग. अज्ञानाची निवृत्ती करायची असेल तर ज्ञानच आहे का नाही. किंवा स्वप्नामध्ये आपल्याला मोठ्या युद्धामध्ये आपण सापडलेलो आहोत आणि त्या युद्धामध्ये घाणाघाती हल्ले सुरू झाले आणि कदाचित आपण त्या युद्धात आपली तलवार ढाल सगळीच पडून गेली कुणीकडे काही, आणि वरून तलवारीचे घावे आणि जखमावं लागल्यात. आता ह्या जखमेला कोणतं औषध आहे तिथं बरं? आपल्याला मलमपट्टी करायला कोण येईल का? स्वप्नीच्या घाया आणि ओखद म्हणजे औषध, चिवणी म्हणजे धनंजय, जाग होणं एवढंच औषध आहे का नाही? दुसरं काय औषध आहे का? मग स्वप्न पदार्थांना ब्रह्मज्ञान करून घ्यायची गरज आहे का फक्त जागा होणं एवढंच आहे? हा, जागा होणं एवढाच उपाय, दुसरा उपाय आहे का? दुसरा उपाय यच नाही. ते अज्ञानमुळे या, आणि अज्ञान त्याचं काय मूळ आहे. त्या अज्ञानाला घालवायचं असेल तर स्वप्नात घालवता येईल का अज्ञानाला? आपल्यासारख्याला तुकोबरांना आलं घालवता. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश अजून पण आपल्याला सापडविले वाटा जाते गंगा स्नाना, तो पण स्वप्नातलाच अभंग आहे ना, स्वप्नातलाच अभंग आहे. हे तुकोबरांना इथं निश्चय करता आला का नाही? कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे का नाही. आंतरबाह्य जन आणि म्हण त्यांना दिवस न कळे रात्री न कळे, त्यांना दिवस कळाने रात्री पण कळाने. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग. त्याच्यामुळे त्यांचा निश्चय तिथं झाला. आपला झाला का निश्चय? आपला मात्र होत नाही. मग आपल्याला निश्चय करायचा असेल तर स्वप्नामध्ये किती निश्चय केला तर होईल का निश्चय? होणार नाही. मग निश्चय करायचा असेल तर कुठं होईल? जागृतीमध्ये आपला निश्चय होऊ शकतो, आहे का नाही. आणि जागृतीमध्येच आपली आत्यंतिक निवृत्ती होईल का नाही? आणि स्वप्नामध्ये होईल का? आणि 2 सत्ता आता न मानता एकच जर सत्ता मानली तर निवृत्ती कुठं करायची? जागृतीमध्ये करायची का स्वप्नात करायची? मग 2 सत्ता मानावं लागेल का एकच मानावं लागेल? एकच म्हणून. अहो, निवृत्ती करायची असेल तर मग कोणत्या सत्तेत करणार? आता एक मानले तर जागृतीमध्ये. मग आता सत्ता 2 मानावं लागेल का एक मानावं लागेल? 2 म्हणाला. 2 मानावं लागेल ना. निवृत्ती करता एक सत्ता मारावं लागेल ना, व्यावहारिक सत्ता. ब्रह्मज्ञान आपल्याला स्वप्नात होईल का? नाही म्हणणार. नाही होणार. मग तिला उपादान कारण निमित्त कारण आहेच का नाही? अविद्या म्हणा, चैतन्य म्हणा. आणि स्वप्नाला जसं आहे तसं जागृतीला पण आहे. मग आता निवृत्ती करायची झाली तर स्वप्नात होणार नाही, झाली तर कुठं होणार आहे? जागृतीमध्ये होणार आहे. मग पर्यायाने एक सत्ता मारू का 2 सत्ता मारू? 2 सत्ता मारावंच लागणार आपल्याला. असा नियम केला का नाही? करावंच लागेल नियम. म्हणून स्वप्नाची, बघा लक्षात घ्या, स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञान वाचून घडणार नाही. ही आत्यंतिक निवृत्ती स्वप्नाची, प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थांची, स्वप्नात जे काही पदार्थ आपल्याला प्रतीतला आलेले आहेत त्याची जागृतीमध्ये जाग झाल्या वाचून ब्रह्मज्ञानाशिवाय निवृत्ती घडेल का? घडणार नाही, आहे का नाही. ज्याची घडत असेल तर मग तर 2 सत्ता मारूच नका, मग एकच माना. आणि ज्याची घडत नसेल तर त्याने व्यावहारिक सत्ता मानावं लागेल का नाही? मानावं लागेल. का मानावं लागेल? कारण जाग झाल्याच्या नंतरच कळावं लागेल की स्वप्न पदार्थ काय होते, मिथ्या आहे का. नाही स्वप्नातले पदार्थ सत्य आहे. मग रात्री व्यवहार झाला का? हा झाला. मग देणदारी झाली का तुम्हाला? झाली. मग द्यावर त्याची देणदारी आता नाही, ते स्वप्न होतं. मग काय ब्रह्मज्ञान करून घ्यावं लागत का? नाही. पण तिथं अविद्या नव्हती का?
मग त्या अविद्या खोटी आहे, मिथ्या आहे, हे स्वप्न खोटं आहे, मिथ्या आहे, याची निवृत्ती कशी करणार तुम्ही? मग अविद्येची निवृत्ती, स्वप्न पदार्थ निवृत्त झालं, पण अविद्येची निवृत्ती ते अज्ञानमुळे या ज्ञानाचे खडग. नेटवर्क गेलं काय ना? अरे देवा. आलं का मला सांगा? आलं का? आवाज ब्रेक होतोय. बघा आलं का? नेटवर्क गेलं होतं. येतोय आलं. आता. काय होतं, जो तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत मला तिथंच फिरावं लागत ना. आता गेला का आवाज परत? अरे देवा. आला का बघा बरं? आला ना? आपल्याला आता हे काही दिवस असंच चालू लागणार आहे. ठीक आहे. ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानातून घडणार नाही हे खरे, परंतु दुसरा मुद्दा पहा. दंडाधिकाच्या प्रहाराने घटाधिकार्याची उपादान कारण जी मूर्तिका, तिथलंही रूप निवृत्ती, जी दुसरी निवृत्ती ऐकलं, एक लय रूप निवृत्ती घटाने आणि मडकं फोडलं आणि ती एक निवृत्ती झालीच ना, घटाचा नाश झाला. पण घटकार्य आहे आणि कार्याचा नाश कारणामध्ये गेला. ऐक नाही, कार्याचा नाश झाला तर कुंभाराला आता वाटलं उद्या मडकं बनवायचंय, तर आज मडकं फुटलेलं आहे, उद्या तो परत त्या मातीपासून दुसरं मडकं बनवू शकतं, मग कार्य उत्पन्न होऊ शकतं त्या ठिकाणी. म्हणून ती निवृत्ती केली, पण तशी तात्पुरती लयरूप निवृत्ती, जी दुसरी निवृत्ती. ती स्वप्नाचा हेतू बघा. आता ती स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाचे विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञानावाचून संभवते. आता दुसरी जी निवृत्ती आहे का नाही, लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे काय बरं? स्वप्नामध्ये तुम्हाला पदार्थ प्रतीतीला आले, मग स्वप्नात आलेले पदार्थ खरे आहे का खोटे आहे हे जागृतीमध्ये आल्याच्या नंतर कळतं का नाही? कळतं. पण दुसऱ्या दिवशी स्वप्न पडणार आहे का नाही? पडणार आहे. आणि पदार्थ दिसणार आहे का नाही? दिसणार आहे. मग त्याची निवृत्ती नुसतं जाग होऊन होईल का? त्याची आत्यंतिक जर निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल? त्याचं मूळ काय? मूळ अविद्येचे ना, अविद्या आहे का नाही? मग ते मूळ अविद्या आहे, त्या अविद्येची निवृत्ती मला सांगा, नुसती जागे होऊन होईल का ब्रह्मज्ञानानेच होईल? ब्रह्मज्ञानानेच होईल. आणि ते कुठं स्वप्नात निर्णय करता येईल का जागृती निर्णय करता येईल? आपल्याला जागृतीत निर्णय करावा लागेल. म्हणून स्वप्नाचा हेतू जो निद्रा दोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाच्या विरोधी जागृती, स्वप्नाच्या विरोधी काय जागृती आहे का नाही, हा, तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञानातून संभवते. ती निवृत्ती संभवते कुठं? जाग झाल्याच्या नंतर. का ब्रह्मज्ञानच करून घ्यावं लागतं त्याला? स्वप्नाच्या घाया ओखदेची उंजण्याच्या जखम झाली तर काय करावं लागेल? जागच व्हावं लागेल ना. का दुसरा काय पर्याय आपल्याकडं? दुसरा काही पर्याय नाही आहे का नाही? म्हणून तिथं जागावं लागतात. म्हणून तिच्या उत्पत्तीने तिच्या जागृत ही नाही परतवाचित बरं का. ती स्वप्नाचा हेतू जो निद्रादोष त्याच्या नाशाने किंवा स्वप्नाच्या विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने अविद्येत ब्रह्मज्ञाना वाचून संभवते. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती, तिचे समाधान. आता पहिली शंका त्या ठिकाणी निवृत्त झाली की नाही? दुसरी शंका लक्षात घ्या. दोन शंका केल्या होत्या, आहे का लक्षात तुम्हाला? इथं मगाशी दोन शंका केल्या होत्या. हा, त्या दोन शंकामध्ये पहिली झाली. आता दुसरी शंका काय केली होती? का मग एकाला व्यावहारिक आणि एकाला प्रातिभाषिक असं तुम्ही का मानता? एकच माना ना काहीतरी. तर त्याचं एक कारण मानून चालणार नाही. तर त्याचं कारण सांगतात की जागृत देहादी पदार्थ दोषरहित अनादी अविद्येपासून उत्पन्न होतात. जागृतमध्ये देहादी पदार्थ आहेत. हे आज आपल्याला हा देह प्रतीतीला येतो, उद्या वेगळा देह प्रतीतीला येतो का आपल्याला? का हाच देह येतो प्रतीतीला? हाच देह प्रतीतीला येतो. म्हणून देहादी पदार्थ आहे का नाही, दोषरहित अविद्या अनादी अविद्येपासून उत्पन्न होतात. ही कशी अविद्या? अनादी आहे. अनादी म्हणजे लगेच बदलते का? बदलत नाही. ती कशी? अनादी काळाची असणारी अविद्या आहेत. आणि स्वप्न पदार्थ निद्रा दोषसहित अविद्येपासून उत्पन्न होतात. ती कशी? साधी संत उत्पन्न झालं का नष्ट होतं. ते दुसरी ख्याती ऐक नाही,
बुद्धिलाचा आत्मा म्हणणारा विज्ञानवाद्याची तो कसं म्हणतो उत्पत्ती स्थिती आणि लय, ऐक नाही. तसे स्वप्न पदार्थ कसं उत्पत्ती स्थिती आणि लय हे क्षणाक्षणाला होतात का नाही, हे क्षणाक्षणाला त्या ठिकाणी होत असतात. हे कसे निद्रा दोष सहित आहे ना, म्हणून निद्रा दोष सहित अविद्येपासून उत्पन्न होतात. आता जागृतीमध्ये एक अविद्या आणि स्वप्नामध्ये एक अविद्या. जागृतीतली अविद्या कशी असते, दोषरहित असते, अनादी काळाची असते. आणि स्वप्नातली अविद्या कशी असते, दोषसहित असते आणि ती अनादी असते का क्षणमात्र असते, क्षणमात्र असते. मग तिचे पदार्थ सुद्धा कसे असतात, क्षणमात्र क्षणिक रूपाचे असतात. याच कारणामुळे जागृत पदार्थास व्यावहारिकत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिकत्व. आम्ही कारण काय दिलं, एक दोषरहित अविद्या अनादी काळची आणि एक दोषरहित अविद्या क्षणभराची, म्हणून एकाला प्रातिभाषिक म्हटलं आणि एकाला व्यावहारिक म्हटलं. आता व्यावहारिक कशासाठी, व्यावहारिक सत्तेसाठी जी अविद्या विचारात घेतली ती अविद्या कोणती सांगितली, दोष रहित अनादी अविद्या सांगितली. असं हे लक्षात आहे ना, हे लक्षात ठेवा. म्हणून आम्ही दोन प्रकारच्या सत्ता केल्या, एक प्रातिभाषिक सत्ता केली आणि एक व्यावहारिक सत्ता केली. व्यावहारिक सत्तेतले पदार्थ सत्य सांगितले आणि प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ मिथ्या सांगितले. असा त्याच्यामध्ये काय केला, बदल केला, असा भेद केला. निष्कारण नाही, आता विनाकारण केला काम आहे, विनाकारण केलं नाही. आणि नियम काय केला, सम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. स्वप्नातले पदार्थ जागृतीला उपयोगाचे नाही आणि जागृतीतले पदार्थ स्वप्नाला उपयोगाचे नसतात, असं लक्षात येतं. निष्कारण नाही, परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक अशी तीन प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मांडली. आणि आम्ही स्थूल दृष्टीने वरच्यावर किती सत्ता मांडल्यात, 3 सत्ता मांडल्यात. एक पारमार्थिक सत्ता, कोणाची सत्ता आहे पारमार्थिक सत्ता, धन्याची की जे मायबाप आहे का नाही. पारमार्थिक सत्ता ब्रह्मचैतन्याची असणारी पारमार्थिक सत्ता, हा अंजीचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो, ती कोणती सत्ता, ब्रह्मज्ञाना वाचून प्रातिभाषिक. ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद होतो, खोटी ठरते, मिथ्या ठरते, कल्पित आहे असं जी सत्ता आहे ती कोणती, आणि जिचा ब्रह्मज्ञानानेच बाद होतो ती कोणती सत्ता, ती व्यावहारिक सत्ता. असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. असा विषय आला ना, संध्याकाळी जितक्या साधकांना एकत्र येऊन याच्यावर चिंतन करता येईल त्या सगळ्यांनी एकत्र या, चिंतन करा, उलट तुम्हाला सोयीस्कर होऊन जातं ते. चला आता, परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक अशा 3 प्रकारच्या सत्ता स्थूल दृष्टीने मांडल्या. स्थूल दृष्टीने म्हणजे ज्याची बुद्धी स्थूल झालेली आहे, ज्याला त्या ठिकाणी हे कळत नाही, आहे का नाही, कुशाग्र बुद्धी ज्याची नाही, म्हणजे ज्याची बुद्धी स्थूल आहे, त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अशा 3 सत्ता मांडल्या. पण आम्ही 3 सत्ता मानतो का एकच मानतो, आम्ही एकच सत्ता मानतो. आणि मुमुक्षेच्या दृष्टीने आम्ही किती सत्ता मानतो बाबा, मानायच्या जर झाल्या तर मग आणखीन 2 सत्ता मांडल्या, आहे का नाही. आणि मग ज्ञानी मनुष्य मानल्या तर एक सत्ता तर मानतोच, आहे का नाही. पण जर मानायची झाली तर 2च सत्ता मानतो. 3 सत्ता मानतो का, 3 सत्ता मानत नाही. पण ज्याची बुद्धी एकदम स्थूल झालेली आहे त्याच्याकरता आम्ही 3 सत्ता विचारात घेतलेल्या आहेत. म्हणून 3 प्रकारची सत्ता स्थूल दृष्टीने मांडलेली आहे. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थांची एक प्रातिभाषिक सत्ता मानणे योग्य आहे. मग मानायचं झालं तर किती सत्ता मानावा, 2 सत्ता मानावा. एक परमात्म्याची पारमार्थिक सत्ता मानायची आणि व्यावहारिक सत्ता मानायची का, व्यावहारिक सत्ता मानूच नका. का, जसे स्वप्नातले पदार्थ जसे क्षण मात्रच आहे, तसं हे सगळं व्यावहारिक सत्तेतले सुद्धा पदार्थ कसे असतात, क्षण मात्र असतात ना, ऐक नाही. 100 वर्ष काय शत गणले ते अर्धरात्र खाये, काय भजनाचे उरले ते पाहेगा, काय उरतं शिल्लक राहतं बरं. तसं स्वप्नामध्ये किती वेळ आपल्याला शिल्लक राहतो बरं, तसे जागृतीमध्ये किती वेळ शिल्लक राहतो. हातामध्ये मुठीत धरलेली वाळू जशी कधी हातातून निष्ठून गेली हे कळत नाही, तसं हे आयुष्य आपल्या हातातून कधी निष्ठून चाललेलं आहे का नाही. क्षणोक्षणी काळ वाट यायची पाहिजे, क्षणोक्षणाला काळाची वाट पाहतो का नाही. आपण म्हणतो बघा ना, लहानची मोठी कधी झाली मुलं, काही कळलेच नाही, लग्न झाली, नातवं झाली, असं झालं, आणि कळलेच नाही. मग स्वप्नातलं सुद्धा आपल्याला कधी कळतं का,
अहो काही कळलंच नाही, स्वप्नात काय पडलं, किती पडलं, काही कळलं नाही. तसे जागृतीतलं सुद्धा काही कळतं का आपल्याला? काहीच कळत नाही. म्हणून आम्ही सत्ता दोन मानू का एकच मानू? म्हणून आम्ही सत्ता दोन मानतच नाही. जसं जागृतीमध्ये आहे तसं स्वप्नात आहे, आणि स्वप्नात आहे तसं जागृतीमध्ये आहे. मग कशाला आम्ही तीन तीन सत्ता मानू? मानायची झालीच तर मानतो आम्ही पारमार्थिक, पण मानायची झाली तर कोणती मानू आम्ही? व्यावहारिक मानू का प्रातिभाषिक मानू? प्रातिभाषिक प्रातिभाषिकच मानू त्या ठिकाणी, आहे का नाही? असं लक्षात येतं. म्हणून दोन्ही अवस्थेतील पदार्थांची एक प्रातिभाषिक सत्ता मानणे योग्य आहे. ठीक आहे. आता उद्याला आपण जीवसृष्टी सुखदुःखास कारण आहे. आता या ठिकाणी ना ह्या दोन सत्ता लक्षात आल्या, दोन शक्तीची कारणं पण लक्षात आलेली आहे, आणि म्हणून दोन सत्ता त्या ठिकाणी का मांडल्या हे पण आपल्या लक्षात आलेलं आहे. परंतु आता मग तो परत काहीतरी नवीन मुद्दा उपस्थित करू शकतो. मग दोन सत्ता सांगितल्या, त्या दोन सत्तेची कारणं सांगा, आहे का नाही? मग ते सुखदुःखाला कारण कोणती सत्ता ठरते, सुखदुःखाला कोणती सत्ता कारण ठरत नाही, तर त्या उद्या त्या सत्तेविषयी विचार आपण करू. आता या ठिकाणी आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.